ओके ठीक आहे. चल स्टार्ट करूया. काल सर्वांना 1 मिनिट, मी पहिले तुम्हाला अनम्यूट करते आणि मग स्टार्ट करते. हे पहा, काल आपण काय शिकलो? विशेषण. सर्वांना काय होमवर्क सांगितलं होतं तो केला कम्प्लीट? आवाज येतोय ना माझा सर्वांना नीट? वीरा, हो मॅम. तन्मय, येतोय ना? ठीक आहे. हो मॅम. काल आपण विशेषण शिकलो, सर्वांना समजलं का? हो हो मॅम. येस मॅम. ओके ठीक आहे. हो मॅम. आज आपल्याला पाहायचंय क्रियापद. क्रियापद म्हणजे नक्की काय? हे पहा, मी चित्र काढतो, मी अभ्यास करतो, मी क्रिकेट खेळतो. काय केले ह्यांनी? लास्ट जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये लास्टचा जो शब्द आहे, काढतो, करतो, खेळतो, खातो, पितो, म्हणजे असं नाही, काही काही वाक्य असे पण असतात की हे जे क्रियापद असतात ते मध्ये सुद्धा येतात. पण सुरुवातीला तरी तुम्हाला सोपे सोपेच आहे. लास्टला जो शब्द येतो त्याला क्रियापद असे म्हणतात. खातो, करतो, कोणतीही क्रिया घडणे याला काय म्हणतात? क्रियापद. एखाद्या एखाद्या शब्दावर क्रिया घडली जाते त्याला काय म्हणायचं? क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. बघा, मी चित्र काय असतं रे? मी चित्र, मी फक्त एवढंच म्हणलं, मी चित्र काय करते? मी मी चित्र चित्र काढते, काढतो. का रंगवते, माहिती का? नाही. जेव्हा काढते. वाक्य आहे त्याचा अर्थ काढ. पूर्ण आराध्या म्यूट कर. जे वाक्य जे आहे त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हणतात? क्रियापद. म्हणजे जी काही क्रिया घडलेली आहे त्या वाक्यामध्ये ती क्रिया पूर्ण होण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्यालाच काय म्हणायचं? क्रियापद. हे पहा, जर ह्या शब्दांमध्ये जर क्रियापद नसतं तर त्या वाक्याला काही अर्थ नसता. मी चित्र, आता मी फक्त तुम्हाला म्हणलं मी चित्र, तुम्हाला कळणार आहे का मी चित्र काय करते ते? मी अभ्यास, मी अभ्यास अभ्यास, मी फक्त एवढेच बोलले मी अभ्यास. हे सेकंड नंबरचं आहे ना, मी अभ्यास. तुम्हाला माहिती का काय करतोय? करतोय का करती का काय? नो. म्हणून मी अभ्यास करतो. मी तुम्ही क्रिकेट, टाकलं रिपोर्ट नाही येत ना. अवनी म्यूट करायचंय. मी क्रिकेट खेळतो. आता खेळतो हा जर शब्द नसता तर मी क्रिकेट काय पाहतोय, खेळतोय, काय कळालं असतं का? नाही. त्याच्यामुळे क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. समजलं सर्वांना क्रियापद म्हणजे काय नक्की? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो त्याला काय म्हणायचं? क्रियापद. समजलं का सर्वांना? क्रियापद म्हणजे काय नक्की एवढंच समजायचंय. क्रियापदाची जी व्याख्या आहे ती समजवायची. हो. ठीक आहे. नेक्स्ट, वरील वाक्यात अधोरेखित केलेले शब्द, साई म्यूट कर. वरील वाक्यात अधोरेखित केलेले शब्द कोणती ना कोणती तरी क्रिया दाखवतात. माझा आवाज येतोय ना सर्वांना? सांगा. काय? मॅडम परत वाक्य सांगा. कोण बोलतय? साई बोलला का आता? वीरा, आवाज येतोय का माझा सर्वांना नीट? हा नीट. हो हो मॅम. हो. ओके ठीक आहे. वीरा बोलती का साई बोलते? कोण? म्हणजे काय? क्रियापद म्हणजे काय? ओके सांगते परत. कोण बोलतय पण एवढं सांगा मला फक्त. कोणाला समजलं नाही? हो. नाव सांगता का? वीरा ना? मॅम अजून एक. आवाज नाही येते का माझा नीट?
अरे येते मॅम. ओके येतोय. आपण येते. ठीक आहे. ठीक आहे, मी परत सांगते क्रियापद म्हणजे काय. क्रियापद म्हणजे काय ते आपल्याला पाहायचंय. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. म्हणजेच काय, मी तुम्हाला समजून सांगितलं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा हा एकच शब्द आहे, क्रियावाचक शब्द. हा कोणता आहे? क्रियावाचक. क्रियावाचक शब्द म्हणजे काय नक्की? आपल्याकडून ज्या ज्या क्रिया घडतात त्या शब्दांना काय म्हणायचं? क्रियावाचक शब्द. एवढं समजून घ्या फक्त. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो त्यालाच काय म्हणतात? क्रियापद. मग मी काय सांगितलं होतं आता तुम्हाला? हे जे वाक्य आहे, मी चित्र काढतो, हे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये मी चित्र काढतो, या वाक्यामध्ये जर काढतो हा शब्द जर काढून टाकला, मी चित्र, मी चित्र या शब्दावरून काय समजतंय तुम्हाला? काहीच नाही. त्याच्यामुळे काढतो या शब्दाला महत्व आहे. म्हणून हे काढतो हा शब्द काय? क्रियापद आहे. समजलं का वीरा? वीरा, कोणाला समजलं नव्हतं का? त्या वीरा, कोणाला समजलं नव्हतं? मलाच नाव कळालं नाही नक्की कोणाला समजलं नाही. कोणतरी होतं, साई, आराध्या, वीरा या तिघांपैकी कोणतरी बोलत होते सारखे. त्या तिघांना कोणाला समजलं नव्हतं? त्यांना समजलंय का? का अजूनही नाही समजलं? परत सांगतो. समजलं. मी आराध्या मॅम. समजलं ना वीरा आता? ज्या शब्दाने क्रिया घडली जाते त्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियापद असे म्हणायचं. समजलं का वीरा? माझा आवाज येतोय का नाही? ओके ठीक आहे. नेक्स्ट, काढतो, काढण्याची क्रिया. हे पहा, काढतो म्हणजेच काय? काढण्याची क्रिया झाली. खेळतो, खेळतो म्हणजेच काय? खेळण्याची क्रिया झाली. करतो म्हणजे करण्याची क्रिया झाली. काढतो, करतो, खेळतो हे क्रिया दाखविणारे शब्द आहेत आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतात. हे पहा, तुमचा अर्थ अथर्व काय? अडकत आवाज येतोय. सर्वांनाच अडकत येतोय का आवाज? यस मॅडम. ओके ठीक आहे, नेटवर्कचा इश्यू असेल काहीतरी. कंटिन्यू जर अडकत येत असेल तर परत सांगा मला. आता येतोय का क्लिअर? हो मॅम. ओके ठीक आहे. दिव्याला काय प्रॉब्लेम आहे? हँड रेस केलंय. काही नाही मॅम. आवाज येतोय ना माझा क्लिअर? आणखी येतोय येतोय आवाज. काढतो, करतो, खेळतो हे क्रिया दाखविणारे शब्द आहेत आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतात. म्हणून काढतो, करतो, खेळतो ही क्रियापदे आहेत. काय सांगितलं ह्यांनी? क्रियापदे कसे ओळखायचं? जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आणि क्रिया दाखवतो त्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियापद. हे पहा, इथे वाक्याचा अर्थ पण पूर्ण होतोय काढतो या शब्दामुळे आणि क्रिया पण घडती. कोणती क्रिया घडलीये? काढण्याची क्रिया घडलेली. इथे करण्याची क्रिया, इथं खेळण्याची क्रिया. खातो म्हणजे काय? खाण्याची क्रिया. खातो या शब्दामुळे अर्थ पण पूर्ण होतो वाक्याचा आणि खाण्याची पण क्रिया घडली जाते. म्हणून त्यांना काय म्हणायचं? क्रियापद. समजलं का? सर्वांना समजलं का? हो. हो. ओके. आता नेक्स्ट, वाक्याचा अर्थ. हो मॅम. हे तर आपण पाहिलेलेच आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते, परंतु
काही वाक्यात ते मध्येही येऊ शकते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, तुम्हाला शक्यतो क्रियापद हे शेवटच आहे. क्वचित एखादे दोन जे प्रश्न असतात त्यांनाच फक्त तुम्हाला मध्ये क्रियापद येऊ शकतं. समजलं सर्वांना? हो हो मॅम. आता ह्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? क्रियापद म्हणजे काय, ते कसं ओळखायचं, ह्याच्यात कोणाला डाऊट आहे का सांगा, म्हणजे आपण प्रश्नांकडे जाऊया. नाही. घ्यायचे प्रश्न? हो मॅम. हो हो. ओके, ठीक आहे. सर्व जुने स्टुडंट नो वन कॅन न्यू. ओके, ठीक आहे. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. मी चाललो आता महाबळेश्वरला. आता तुम्ही म्हणसाल महाबळेश्वर हे काय झालं? क्रियापद. महाबळेश्वरनी काही क्रिया घडली गेलीत का? चाललो. चाललो, यस. चाललो. चाललो या शब्दाने काय झालेली आहे? चालण्याची जाण्याची क्रिया घडलेली आहे आणि चाललो हे काय क्रियापद आहे. क्रिया दर्शवलीत ना चाललो या शब्दाने. महाबळेश्वरनी कोणती क्रिया दर्शवलीत का? नाही. महाबळेश्वर हे काय नाम आहे, एका गावाचं नाव आहे, एका शहराचं नाव, गावाचं नाव, एका ठिकाणाचं नाव आहे. समजलं सर्वांना? म्हणून चाललो हे काय झालं? क्रियापद. महाबळेश्वरला हो चाललो मी. चाललो हा शब्द क नंबरला आहे म्हणून फक्त क हा योग्य पर्याय आहे. समजलं सर्वांना? हो. नेक्स्ट, खालील शब्द गटातील क्रियापद असलेला शब्द शोधा. राहतो आणि खातो. मी एका एकाला विचारते, अथर्व सारखं सारखं आन्सर सांगू नको. आता सर्वांनाच विचारणार आहे मी. अवनी थोरात. यस मॅम. मला याच्यामध्ये सांगायचे, तुला समजलं ना क्रियापद म्हणजे काय? यस. राहतो, खातो, गाणी, निश्चय या चारही शब्दांपैकी क्रियापद कोणते आहे? राहतो आणि खातो. यस. राहतो आणि खातो हे काय आहे? क्रियापद आहे. राहण्याची क्रिया घडली, खाण्याची क्रिया घडली, म्हणून राहतो आणि खातो हे काय झालं? क्रियापद. समजलं सर्वांना? सर्वांना समजलं का? यस. हो. याचं नेक्स्ट. यस मॅम. ओके. यस मॅम. अरे वेट, एक मिनिट. स्क्रीन तरी एकच मिनिट थांबा, ह्याच्यात काय प्रॉब्लेम झालाय. क्वेश्चन कुठे आहे त्याच्यावरचे अजून? एक मिनिट. ही नाहीच आहे. ठीक आहे, एक मिनिट मी स्टॉप करते आणि परत दुसरं पीडीएफ मध्ये आहे का पाहते. एकच मिनिट स्टॉप करते. कोणी बडबड करायची नाही, मी लगेच तुम्हाला शेअर करणार दुसरी स्क्रीन. तेवढंच आहे वाटतंय, पण क्रियापदाचे प्रश्न पाहिजे होते अजून. एक मिनिट चेक करते मी, अजून आहे का?
एक मिनिट चेकिंग करून तुम्हाला करते शेअर. नाही तेवढंच आहे तुम्हाला क्रियापदाचं. नेक्स्ट तीच स्क्रीन आहे. शिट, जास्त अजून क्वेश्चन पाहिजे होते. पाहू मी नेक्स्ट लेक्चरला आहे ना एक्स्ट्राचे घेते क्वेश्चन कुठून तरी PDF फाउंड करून. जाऊ दे आपण कंटिन्यू करूया. तीच स्क्रीन जी आहे ती. हे पहा, आपण आता क्रियापद पाहिलं. सर्वांना क्रियापदाचं समजलंच असेल. नसेल समजलं तरी पण त्याच्यावरचे क्वेश्चन आपण पाहूया नंतर. आता सध्या माझ्याकडे त्याचे कंटेंट नाहीये. त्याच्यामुळे जे आता आहे ते मी तुम्हाला शिकवते. उगाच स्टॉप नको करायला लेक्चर मध्येच. त्याला 10 मिनिटं तरी लागेल मला परत क्रिएट करायला. त्याच्यामुळे मी पाहिलंच नाही नक्की किती क्वेश्चन आहे. क्रियापदचं पेज आपण काल कंटिन्यू करणार होतो तेच केलं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आज आपण पाहूया लिंग. काय पाहायचंय आपल्याला? लिंग. जरी तुम्हाला क्रियापदाचं समजलं नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो समजावं, कारण का थोडस सोपंच होतं. त्याच्यावरचे अजून 10-12 क्वेश्चन समजा उद्या लेक्चर मध्ये टाइम भेटला तर मी ऍड करेल. त्याचा PPT क्रिएट करेल क्रियापदाचा आणि तुम्हाला त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करून एक्सप्लेन करून दाखवेन. समजलं सर्वांना? अरे आवाज येतोय का माझा? हो मॅम. ठीक आहे. हो मॅम. ते जरा क्रियापद जवळ आणलं. हो मला मॅम. वाटतं सगळेजण झोपले का काय? ठीक आहे, आपण पाहूया लिंग. एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे नर आहे की स्त्री जातीचे मादी आहेत हे आपल्याला कळते. यालाच लिंग असे म्हणतात. म्हणजे आपण मुलगा मुलगी असं बोलतो ना, गाय बैल, त्या टाइप मध्ये त्यालाच काय म्हणायचं? लिंग. फक्त आपल्याला आता ह्याच्यामध्ये फक्त ते, तो, ती हे तीनच पाहिजेत लिंग. आपल्याला असं विचारलेलं नाही की गायची जोडी बैल, मुलगाची जोडी मुलगी, असं. हे ते पण आहे तुम्हाला. पण माझा आवाज येतोय का रे सर्वांना? ब्रेक झाला होता का आता आवाज? यस मॅम. हो मॅम. हो. नाही. नाही मॅडम. ठीक आहे, ठीक आहे. नो. मग आपल्याला आज काय पाहिजे? लिंग मध्ये काय पाहिजे? पुल्लिंग, श्रीलिंग, नपुंसकलिंग हे 3 लिंगाचे प्रकार आपल्याला लिंग या घटक मध्ये आपल्याला पाहायचे आहेत. आता सध्याला आपल्याला हे विचारणार नाही की गायची जोडी कोणाशी असते बैल सोबत. अजून काय? मोर, लांडोर हे पण आहे ना. ते कशासाठी रे? त्याचं काहीतरी पॉइंट आहे. त्या घटकला काहीतरी नाव आहे. मला आता सध्या आठवत नाहीये. पण ते सुद्धा आहे तुम्हाला मंथन मध्ये. ते पण शिकायचंय आपल्याला. आता आपल्याला फक्त पुल्लिंग, श्रीलिंग, नपुंसकलिंग, लिंग हे पाहायचं आहे. तो माधव, ती गाय, ते चित्र. म्हणजे आपल्याकडं जे आपल्या आसपास आहे त्यांना नक्की काय म्हणतात? पुल्लिंग म्हणतात का श्रीलिंग म्हणतात का नपुंसकलिंग म्हणतात हे आपल्याला पाहायचं आहे. तो म्हणजे माधवला काय म्हणणार आहे आपण? तो माधव. ती माधव म्हणणार आहे का? नाही. जेव्हा तो म्हणतो तेव्हा काय असतं? पुल्लिंग. समजलं? तो हा शब्द आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पुल्लिंग. इथं काय हो दिसत मॅम. नाही. ठीक आहे, आपण खाली घेऊया. ह्या स्क्रीन इथं बहुतेक तुम्हाला काय ब्लर दिसल बघा. माधव अभ्यास करतो. माधव काय म्हणू शकतो आपण? तो, ती, ते मध्ये काय म्हणू शकतो? तो माधव. काय म्हणू शकतो? तो माधव.
ती माधव म्हणू शकतो का? नाही. ते माधव म्हणू शकतो का? नाही. म्हणून तो तो हा शब्द काय झाला? पुल्लिंग लिंगामध्ये जातो. म्हणून माधव हा काय आहे? पुल्लिंग आहे. गाय दूध देते. गाय या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. गायला तो गाय म्हणू शकतो का आपण? नाही. ती गाय, यस, ती गाय असंच म्हणतो आपण. का ते गाय म्हणत असतो? नाही. ती गाय असंच आपण वापरतो. म्हणून ती हा शब्द श्रीलिंग लिंगामध्ये जातो. म्हणून गाय काय झाली? श्रीलिंग. नेक्स्ट, राम चित्र काढतो. चित्र या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. चित्र. तो चित्र म्हणतो का? नाही. ती चित्र म्हणतो का? नाही. म्हणून ते चित्र असं आपण काय म्हणतो? म्हणून ते हा शब्द नपुंसकलिंग मध्ये जातो. म्हणून चित्र हे काय झालं? नपुंसकलिंग झालं. या तीनही लिंगापैकी आता मी सांगितलं, तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग, ते म्हणजे नपुंसकलिंग. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का सांगा बरं, म्हणजे मला नेक्स्ट घ्यायला. कोण असं आहे की समजलं नाही? फक्त एवढंच विचारतीये मी, एवढंच तुम्हाला समजलं पाहिजे. तो म्हणजे काय? पुल्लिंग. ती म्हणजे काय? स्त्रीलिंग. ते म्हणजे काय? नपुंसकलिंग. एवढं कोणाला काही समजलं नाही तर सांगा. सर्वांनाच. कोणाला समजलं नाही फ्रीली सांगायचं, नसेल समजलं तर मी परत सांगते, नाही तर मी कंटिन्यू करणार आहे. कोणालाच नाही? ओके, ठीक आहे, कोणालाच नाही प्रॉब्लेम. तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग आणि ते म्हणजे काय? नपुंसकलिंग. नेक्स्ट, वरील वाक्यातील माधव, गाय, चित्र ही नामे आहेत. ओके, माधव, गाय, चित्र नामे आहेत. आपण पाहिलेले नाम सर्वनाम काय ते. आता थांबा थांबा, मी ह्याच्यातून तुम्हाला सांगते, पण हे आपल्याला आता करतो, देते, काढतो, हे पण काय झालं सांगा बरं? काय आता आपण शिकलो? करतो, देते, काढतो, हे काय? क्रियापद. यस. क्रियापद. तो, देते, काढतो, हे काय? क्रियापद. आताच आपण शिकलेलो होतो. मग त्यांनी काय सांगितलंय? वरील वाक्यातील माधव, गाय, चित्र ही काय आहेत? नामे आहेत. माहिती ना आपल्याला ती नामेचे नाव म्हणजेच काय? आपण नाम म्हणतो ना त्याला. पुल्लिंग. ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते. आता हा जो नाम आहे त्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो, म्हणजे तो या शब्दाचा बोध होतो, त्यालाच काय म्हणायचं? पुल्लिंग. उदाहरणार्थ, तो माधव, पुल्लिंग. पुल्लिंग कशाला म्हणायचं? जे कोणतंही नाम असेल त्या नामामुळे पुरुष जातीचा बोध झालेला असतो. पुरुष म्हणजे तो, तो हा शब्द वापरतो आपण, त्याला काय म्हणायचं? पुल्लिंग. म्हणजे तो हे काय झालं रे? तो आपण कशात पाहिलं होतं? ते, ती, तो हे कशात पाहिलं होतं सांगा बरं, कोण सांगेल मला? सर्वनाम. यस, करेक्ट. सर्वनाम. म्हणजे माधवच्या सर्वनाम. काय वापरलं होतं? तो अभ्यास करतो. गौरीच्या ऐवजी काय वापरलं होतं? ती अभ्यास करते. म्हणूनच आपल्याला तो, ती, ते ओळखता आलं पाहिजे. जेव्हा आपण नामावरून पुरुष जातीचा बोध झालेला असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? पुल्लिंग. उदाहरणार्थ, तो माधव, पुल्लिंग. स्त्रीलिंग म्हणजे काय? ज्या नामावरून श्री जातीचा बोध होतो. श्री जातीचा बोध म्हणजे काय? आपण ज्या नामाला, म्हणजे जे काही नाम दिलेलं आहे त्याला काय वापरतो? तो, ती पैकी. सोपं सांगते मी कसं ओळखायचं ते स्त्रीलिंग पुल्लिंग ते. तो, ती, ते यापैकी ज्या नामाला आपण जे वापरतो ती वापरलं तर काय म्हणायचं? ते स्त्रीलिंग आहे. मी मगाशीच सांगितलंय तुम्हाला. म्हणून त्या नामाला काय म्हणायचं? स्त्रीलिंग असे म्हणायचं. उदाहरण दिले त्यांनी, ती गाय. आता मीटिंग 10 मिनिटानंतर ना लिव्ह होणार आहे. सर्वांनी परत त्याच लिंकवर जॉईन व्हायचे.
सर्वांनी जॉईन व्हा. आणि काल मी सांगून सुद्धा खूप बहुतेक 4-5 जणांनी जॉईन नव्हतं केलं. नपुंसकलिंग ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुंसकलिंग असतं. आता तो ती पैकी कोणताही शब्द जुळत नाही ते उरलेलं काय असतं, नपुंसकलिंग असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. समजलं? उदाहरणार्थ ते चित्र नपुंसकलिंग. समजलं सर्वांना? काही शब्द आपल्याला खाली दिलेले आहे. जेव्हा आपण या हो. त्याची प्रॅक्टिस करू तेव्हा सोपं आहे समज जायला. एक मिनिट हा. ठीक आहे. मी या तक्त्यातील कोणताही शब्द विचारू शकते. तुम्ही सांगायचे मला ते, ती, तो. सॉरी, तो नाही, ते. ते, ती, तो. हा, हे 3 सांगायचे. तो, ती, ते. या 3 पैकी मला सांगायचंय. त्याच्यावरून सांगायचंय पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का नपुंसकलिंग आहे. ओके, ठीक आहे. आराध्या, आराध्या स्वामी. येस मॅम. घरटे. घरटे हा शब्द तुला मी दिलेला आहे. तो स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे का नपुंसकलिंग आहे सांगायचा. पहिलं मला सांग, नपुंसकलिंग मॅम. कसं काय नपुंसकलिंग आहे. काय म्हणू शकते तू त्याला. ते, ती, तो. ते मॅम. ते. करेक्ट. ते घरटे असते म्हणून ते कशात जाणार आहे, नपुंसकलिंग मध्ये जाणार आहे. समजलं? ओके, ठीक आहे. म्यूट कर. नेक्स्ट, अथर्व. येस मॅम. चमचा. तो चमचा. येस, करेक्ट. तो चमचा म्हणल्यावर तो कशात जाईल. चमचा. पुल्लिंग. त्या म्यूट कर. पुल्लिंग. यस, तो चमचा आहे म्हणून तो वापरलाय म्हणून तो कोणत्या कोणत्या लिंगामध्ये जाणार आहे, पुल्लिंग मध्ये जाणार आहे. पुल्लिंग. ओके, ठीक आहे. म्यूट कर. नेक्स्ट, आराध्य साळवे. कुठलं ग. मी सांगते ना. हा, शिकी पण हे त्यातलं. आराध्या मी सांगते. पाऊस. पाऊस हा शब्द दिलाय मी तुला. तो काय आहे, पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का नपुंसकलिंग आहे. पाऊस. काय. तो पाऊस. बरोबर आहे, सांग. पाऊस. येस, तो पाऊस. तो वापरलाय म्हणजे तो कशात जाणार, पुल्लिंग मध्ये जाणार. समजलं सर्वांना. नेक्स्ट, अद्विका. हो. हो. अद्विका भोर. हो. चिमणी. चिमणी हा शब्द पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का नपुंसकलिंग आहे. स्त्रीलिंग. का बरं स्त्रीलिंग आहे. अद्विका, का स्त्रीलिंग आहे. मी सांगू मॅम. नो नो नो, अद्विकाला विचारलंय. हे पहा, मी जेव्हा विचारते का बरं स्त्रीलिंग आहे का बरं पुल्लिंग आहे तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे मॅडम. कारण का आपण बोलताना असं बोलतो, ती चिमणी असं वापरतो बरोबर. म्हणून ती हे काय स्त्रीलिंग आहे म्हणून तो स्त्रीलिंग मध्ये मोडतो. समजलं का अद्विका. हो.
असं सांगायचं. फक्त इथं दिसतंय तुम्हाला, मी मान्य आहे ते तुम्हाला रफ केलंय, पण तुमची मेमरी खूप फास्ट आहे मला माहितीये. तुम्ही काय करणार, तो शब्द शोधणार आणि वरती काय आहे ते पाहताय. नो प्रॉब्लेम. पण मी विचारते ना तुम्हाला, ते कशात मोडतो, का मोडतो हे विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे पुढचं. ते, ती, तो यापैकी कोणतंही तुम्ही मला समजून सांगायचं. का मोडतो त्याच्यामध्ये, समजलं? अर्णव, अर्णव राक्षे. नाहीये का? अथर्व झालं. हो. आहे का अर्णव? ओके, मी सांगते तुला. कणीस, कणीस हा शब्द कशात मोडतो? अर्णव, आवाज येतोय ते का माझा? ते हे पण कशात मोडतो? स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग? नपुसकलिंग. यस, नपुंसकलिंग मध्ये कणीस मोडतो, कारण का आपण काय बोलतो कणीसला? ते कणीस बोलतो, म्हणून काय ते नपुंसकलिंग आहे. ओके, ठीक आहे, म्यूट कर. आयुष, दिव्या, मॅडम आपण प्रश्न घ्यायची. दिव्या म्यूट कर. आयुष, आहे का आयुष? एकांश, घोडके. नाव काय सांगितलं होतं मला आठवत नाही आता. मॅडम श्रद्धा नाही आज कार्यक्रमाला गेले. ओके, ठीक आहे. मॅम, हा, तन्मय बोल. मी राहिलोय. हो, राहिलाय तू, माहिती मला. मी सर्वांना विचारणार आहे. विचारू का तुला लगेच? झाड हा शब्द कशात मोडतो? हो. सांग ना. तन्मय, आवाज येतोय का माझा? झाड हा शब्द कशात मोडतो? अरे, मी मॅम मी सांगू. वरद. ओके, ठीक आहे, सांग. झाड नपुसकलिंग. का बरं नपुंसकलिंग? तो झाड येतोय म्हणून. काय येतं? ते झाड. यस, ते झाड ते म्हणतो म्हणून. झाड. ओके, आराध्याने सांगितलं काय? सारा, सारा आहे का? नो. श्रेयश, टीचर. फुगा हा शब्द कशात मोडतो? सांग पटकन. तो फुगा. तो Yes. फुगा. तो फुगाय म्हटलं कशात येईल? जे कोणी कशात अनम्यूट येईल? करायचा प्रयत्न करते, मी त्याला विचारणारच नाही शेवटपर्यंत. पुल्लिंग. यस, तो फुगा असतो म्हणजे पुल्लिंग. कशात येईल? पुल्लिंग मध्ये येईल. ठीक आहे, वीरा. वीरा, आहे का वीरा? सायकल हा शब्द कशात मोडतो बेटा? सारा, मी तुझं नाव नाही घेतलं, वीराचं घेतलंय. स्त्रीलिंग. स्त्रीलिंगी. यस, का बरं श्रीलिंग? सायकल. काय? सायकल. यस, करेक्ट. आपण काय ती बोलतो? सायकल. ती सायकल